जसं संघटित गुन्हेगारी हळूहळू हळू ही कीड पोकरते ठाण्याला, आणि याच्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत. जेवढी वाहतूक वाढली आहे, खड्डे बिड्डे रस्त्याला जेवढे आहेत, ह्याच फलित आहे. त्यांच्या गाड्या फिरतात. हे अनधिकृत बांधकामधारकांना जे आता डिक्लेअर केलं, येऊरला अनधिकृत बांधकामांना पुरवणार हे देऊ नका, मटेरियल पाठवणार. अरे मी 10 वर्ष बोंबलतोय, चौकशी माझ्यामुळे लागली. मी बोंबलतोय. आता हायकोर्टाने आदेश दिले ते, म्हणजे हायकोर्टाचे आदेश देईपर्यंत सुमोटो काय करत होते. मी स्वतः सांगायचो येऊरला बांधकामाचं साहित्य कसं काय जातं, पाणी कसं काय दिलं जातं, बंगले बोरिंग कशी काय मारली जातात, तिथे प्राण्यांना फिरता येऊ नये म्हणून भिंती कशा बांधल्या गेल्यात, प्राणी फिरू शकत नाही, लाईटी कशा घेतल्यात, ते टर्फ एवढ्या लाईटचे शॉक लागतात त्या प्राण्यांना, ते पाणी जिकडे तिकडे बोरिंग मारल्यामुळे पाणी हटतं, ते सगळे वन्य प्राणी गेले निघून तिकडून. हैदोस घातलाय त्या लोकांनी. नुसतं हे डीजे नाही, हैदोस. एवढी मोठ्या प्रमाणात बांधकाम. बरं बंगले बांधले एवढे, ती झाडं गेली कुठे? बंगले बांधताना एवढी झाडं तोडली यांनी, लाखो झाडं. त्या बंगल्यांमध्ये झाडं कुठे गेली? कारण का येऊर डेन्स फॉरेस्ट आहे आणि संजय गांधी नॅशनल पार्क आहे. तर नॅशनल पार्क मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट अलाउड नाही, नॅशनल पार्क मध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटी अलाउड नाही, डेव्हलपमेंट अलाउड नाही, असं कायदा आर्टिकल सांगतं. घटना 48 कलम 48 आणि 51 भारतीय घटनेतलं कलम सांगतं, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट. आणि हे वारंवार नुसते अभिजित बांगर नाही, अगदी संजीव जयस्वाल पासून आम्ही तक्रारी करतो. अरे राजीव पासून मी स्वतः तक्रारी अनधिकृत बांधकामांमध्ये, संजीव जयस्वालांपासून बांधकाम सुरू आहेत.